हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज या ठिकाणी मी स्प्रिंग मायक्रो सर्व्हिस ट्युटोरियल स्टार्ट करते आणि या ट्युटोरियलमध्ये आपण खूप काही गोष्टी पाहणार आहोत. लाईक मायक्रो सर्व्हिस काय असतं, त्यानंतर मायक्रो सर्व्हिसच का, मायक्रो सर्व्हिसच्या अगोदर काय गोष्टी होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. अपार्ट फ्रॉम दॅट आय विल बी गोइंग टू शो यू लाईक मायक्रो सर्व्हिस कसं क्रिएट केलं जातं, त्यानंतर सर्व्हिस रजिस्ट्री काय राहतं आणि ते कशा क्रिएट केले जातात, त्यानंतर सर्व्हिस लाईक गेटवे कसा क्रिएट केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ट्युटोरियल मध्ये पाहणार आहेत, ते पण मराठीमध्ये. ओके, तर चला बघूयात. तर या सेशन मध्ये मेनली मी तुम्हाला सांगेल की मायक्रो सर्व्हिस काय आहे, मोनोलिथिक आर्किटेक्चर काय आहे आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय होते. तर चला बघूयात की मोनोलिथिक आर्किटेक्चर. तर सांगायचं झालं तर मायक्रो सर्व्हिस मोनोलिथिक हे तुम्ही नवीन शब्द ऐकता इथे. ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करसाल की ही एक नवीन फ्रेमवर्क असेल, ही एक नवीन लँग्वेज असेल जे की जावामध्ये बनवलं वगैरे वगैरे. ओके, तर ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही काही लँग्वेज नाही, हे काही फ्रेमवर्क नाही, हे जस्ट एक आर्किटेक्चर आहे. हे जस्ट एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्याचं डिझाईन आहे, नथिंग, बाकी काहीच नाही. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं घर बांधता, तर तुम्ही घर बांधण्याच्या अगोदर एक प्लॅन तयार करता, करेक्ट, त्याचं एक आर्किटेक्चर तयार करता, त्यानंतरच तुम्ही घर बांधायला लागता, घर डेव्हलपमेंटसाठी लागता. तुम्ही डायरेक्टली जाऊन घर बांधायला चालू करत नाही, करेक्ट. तुम्ही एखाद्या इंजिनियरकडे जाता आणि आर्किटेक्चर बनवता. त्याचप्रमाणे तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करताय, तुम्ही एखादं ऍप्लिकेशन डिझाईन करताय, तर तुम्हाला त्याचं आर्किटेक्चर करावं लागतं, काढावं लागतं. आणि ते आर्किटेक्चर ह्या दोन कन्सेप्टने काढलं जातं. पहिलं आहे मोनोलिथिक आर्किटेक्चर आणि मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर. तर मी तुम्हाला सांगेल मोनोलिथिक काय राहतं आणि मायक्रो सर्व्हिस काय राहतं. तर आपण पहिल्यांदा काय बघणार आहे, मोनोलिथिक बघणार आहे. का तर जर ज्या वेळेस तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकता, तर त्यावेळेस तुम्हाला एक्झिस्टिंग सिस्टम काय आहे ते माहिती करून घ्यावं लागतं. देन तुम्हाला नवीन सिस्टम समजते. ओके, तर सपोज करा फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादं शॉप मॅनेजमेंट सिस्टम ऍप्लिकेशन बनवताय, ओके, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या शॉपमध्ये जाऊन त्यांचं एक्झिस्टिंग सिस्टम काय चालतं, त्यांचं पेपर वर्क चालतं का, त्यांच्याकडे एखादा ऑलरेडी सॉफ्टवेअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. त्यानंतर त्या ऍप्लिकेशनचं त्या पेपर वर्कचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करून तुम्ही एक रिफाईन सिस्टम बनवू शकता. त्याशिवाय तुम्हाला काहीच जमणार नाही. लिहून देतो. ओके, ही एक एक आर्किटेक्चर स्टाईल आहे, जे की तुम्ही एखादा ऍप्लिकेशन बनवण्याच्या अगोदर तुम्हाला फॉलो करावे लागते. तर चला बघूयात की मोनोलिथिक आर्किटेक्चर काय राहतं. आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेल एक्झिस्टिंग सिस्टम काय होतं आणि मायक्रो सर्व्हिस काय आलं. एक्झिस्टिंग सिस्टम वरती मायक्रो सर्व्हिस आलेला आहे. तर एक्झिस्टिंग सिस्टम काय होतं, आपलं मोनोलिथिक आर्किटेक्चर होतं. तर एक गावठी भाषेमध्ये सांगायचं म्हणलं की मोनोलिथिक आर्किटेक्चर म्हणजे तुम्ही, आता आमच्याकडे रविवारी दररोज बाजार भरतो, ओके, आठवडे बाजार म्हटलं जातं. तर तुम्ही ज्यावेळेस बाजारला जाता, तर तुम्ही काय करता, तुम्ही माळव खरेदी करता, तुम्ही टोमॅटो खरेदी करता, तुम्ही वांगे खरेदी करता, तुम्ही मिरच्या खरेदी करता, तुम्ही कांदे खरेदी करता, तुम्ही लसूण खरेदी, लॉट ऑफ थिंग्स यू बाय. तुम्ही खूप काही गोष्टी घेता, पण त्या गोष्टी कुठे टाकता, तुम्ही एकाच पिशवीमध्ये टाकता ना. तुम्ही काय प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही सेपरेट पिशवी मेंटेन करता का, नाही. तुम्ही काय करता, वांगे त्याच पिशवीत टाकता, तुम्ही टमाटे त्याच ठिकाणी टाकता, तुम्ही भाज्यापाले तिथेच टाकता. म्हणजे तुमचा जो बाजार आहे तो सगळा एका पिशवीमध्ये भरता, करेक्ट. सो ह्यालाच म्हटलं जातं मोनोलिथिक आर्किटेक्चर, करेक्ट. तर आपण त्याची डेफिनेशन बघूयात. ते सॉफ्टवेअर मध्ये कसं केलं जातं ते तुम्हाला सांगतो. डेफिनेशन वाईज जर गेलं तर मोनोलिथिक आर्किटेक्चर इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पॅटर्न आहे. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोनोलिथिक मायक्रो सर्व्हिस हे काही फ्रेमवर्क नाहीत किंवा काही लँग्वेजेस नाहीत, ह्या जस्ट एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिझाईन पॅटर्न्स आहेत. तुम्ही ज्यावेळेस एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करायला जाता, तर त्यावेळेस कुठला पॅटर्न फॉलो करावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केल्या जातात. ओके, तर आपण या ठिकाणी बघू शकता की इट इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पॅटर्न इन विच ऍप्लिकेशन इज क्रिएटेड विथ अ सिंगल कोड बेस. ओके, सिंगल बिल्ड सिस्टम मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सिंगल कोड बेस काय राहतं, सिंगल बिल्ड सिस्टम काय राहतं, सिंगल एक्झिक्युटेबल लायब्ररी अँड मल्टिपल मॉडेल्स फॉर द बिझनेस. ओके, तर सिंगल का म्हटलं जातंय,
ओके, तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जाता त्यावेळेस तुम्ही सिंगल असता, करेक्ट. आणि तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये तुम्ही काय होतं, डबल होऊन जाता. ओके, एक कॉलेज लेवलचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस बाजारला जाता, बाजारला गेल्यानंतर तुम्ही काय करता, एकाच पिशवीमध्ये सगळे माळवे टाकता. कांदा, कोबी, आमक फलाना, ह्या सगळ्या गोष्टी काय करता, एकाच पिशवीमध्ये टाकलात, त्याच्यामुळे सिंगल पिशवीमध्येच टाकतात, त्यालाच म्हटलं जातं सिंगल कोड बेस. सपोज करा तुम्ही एखादं बँक मॅनेजमेंट सिस्टम ऍप्लिकेशन बनवताय, तर बँक मॅनेजमेंट सिस्टम मध्ये तुमचे कुठले कुठले मॉडेल्स असतील, ह्याच्यामध्ये मल्टिपल मॉडेल्स सांगितलेले आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मल्टिपल मॉडेल सांगितलेले आहे फॉर द बिझनेस. बँक मॅनेजमेंट मध्ये तुम्ही बघू शकता अकाउंट सर्व्हिस असेल, जे की अकाउंटचे डिटेल मेंटेन करेल. त्यानंतर अकाउंट झाल्यानंतर लोन असेल, इन्शुरन्स असेल, त्यानंतर असेल क्रेडिट कार्ड असेल. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सर्व्हिसेस एका ठिकाणी लिहिल्या जातात आहे. तुमच्या अकाउंट सर्व्हिससाठी एक सेपरेट पॅकेज केलं जातं सेम प्रोजेक्टमध्ये. तुमचं काय, एबीसी लोन नावाचा एक प्रोजेक्ट आहे, सॉरी एबीसी बँक नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्या बँकच्या अंडर तुम्ही अकाउंट सर्व्हिस टाकताय, तुम्ही तिथेच सगळा कोड राईट डाऊन केला, लोन साठी पण तिथेच राईट डाऊन केला, तुम्ही क्रेडिट कार्ड साठी पण त्याच प्रोजेक्ट मध्ये राईट डाऊन केला, तर त्याला म्हटलं जातं सिंगल कोड बेस. त्यानंतर सिंगल बिल्ड सिस्टम म्हणजे काय केलं जातं, एकाच तुम्ही एका प्रोजेक्ट मध्ये सगळे मॉडेल टाकताय, तर तुम्ही ज्यावेळेस तो प्रोजेक्ट बिल्ड करता त्यावेळेस तुम्हाला सिंगल बिल्ड करावे लागेल. म्हणजे एकाच प्रोजेक्ट मध्ये तुम्ही मल्टिपल मॉडेल बिल्ड करताय, त्यानंतर सिंगल एक्झिक्युटेबल पाहिजे. म्हणजे तुम्हाला ती एबीसी बँक नावाचं ऍप्लिकेशन डिप्लॉय करायचं असेल सर्व्हरला, तर तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची एक सिंगल एक्झिक्युटेबल .jar फाईल क्रिएट करावी लागेल आणि ती डिप्लॉय करावी लागेल फॉर द मल्टिपल मॉडेल, करेक्ट. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बँकेच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही लोन टाकलं, इन्शुरन्स टाकला, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, त्यालाच म्हटलं जातं मोनोलिथिक आर्किटेक्चर. आणि गावठी भाषेमध्ये सांगण्याप्रमाणे तुमचं माळव्याचं एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेस एखादा बाजारामध्ये खरेदी करायला जाता, तुम्ही सगळ्या गोष्टी एकाच पिशवीमध्ये टाकता, प्रत्येक वस्तूसाठी तुम्ही सेपरेट पिशवी घेत नाही, त्यालाच म्हटलं जातं मोनोलिथिक आर्किटेक्चर, जे की पहिलं फॉलो करत होते. बट त्यानंतर मायक्रो सर्व्हिस आलं, ते मायक्रो सर्व्हिस काय केलं जातं, मायक्रो सर्व्हिसचा वेगळा पॅटर्न आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगतो. आता तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या ह्याच्यामध्ये बेनिफिट काय आहेत. सिंपल डिप्लॉयमेंट, कारण तुम्ही सगळं एकाच ठिकाणी काढलेलं आहे, तर तुम्हाला डेव्हलपमेंट सिंपलच होणार ना. तुम्हाला लोन साठी काय जायचं असेल तर लोनचा कोड बघायचा, तर लोन तिथेच पडलाय, इन्शुरन्स पण तिथेच पडलाय, तुमचं अकाउंट पण तिथेच पडलंय, सगळं एकाच ठिकाणी तुम्ही इझिली डेव्हलप करू शकता. ओके, सिंपल डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे सिंपल डिप्लॉयमेंट. तुमची एबीसी बँक आहे, एबीसी बँकचं एक कम्प्लीट ऍप्लिकेशन आहे, तुम्ही एकच जार बनवू शकता .jar, आणि ती सर्व्हरवरती जाऊन डिप्लॉय करू शकता. झालं, सिंपल डिप्लॉयमेंट झालं त्याचं. आता त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघा. ह्या डिसएडव्हान्टेजेस मुळे त्यांनी नवीन सिस्टम, नवीन आर्किटेक्चर काढलेलं आहे. तर इनफ्लेक्झिबल, बरोबर, हे इनफ्लेक्झिबल हा एक थोडा टिपिकल वर्ड आहे, सो थोडा हार्ड वर्ड आहे. तर तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये सांग, इनफ्लेक्झिबल म्हणजे तुम्ही एखादं ऍप्लिकेशन हे जावामध्ये राईट डाऊन करण्यास स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही काय केलेलं आहे, एखादं कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम आहे, त्याचा कोड तुम्ही जावामध्ये लिहिला, आणि इन बिटवीन जाऊन तुम्हाला जर तो कोड चेंज करायचा आहे .net मध्ये, तर पॉसिबल आहे का. सपोज करा तुम्ही काय केलं, बँकेचं ऍप्लिकेशन बनवलं एबीसी नावाचं, त्याच्यामध्ये तुम्ही लोन मॉडेल हे लिहिलं जावामध्ये, आणि तुम्ही जर इन्शुरन्स मॉडेल लिहिलं हे .net मध्ये, सपोर्ट होईल का. कधीच नाही आहे, नेव्हर, इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही एखादा प्रोजेक्ट जावामध्ये बनवताय ना, तुम्हाला ते जावामध्येच लिहावं लागेल. तुम्ही जर ट्राय केलं ना .net मध्ये, ते कधीच होणार नाही पॉसिबल. त्यामुळे इनफ्लेक्झिबिलिटी इट इज अ मोस्ट डिसएडव्हान्टेज, हे खूप मोठं डिसएडव्हान्टेज मोनोलिथिक आर्किटेक्चर. ओके, त्यानंतर आहे अनरिलायबल. हे बघू शकता, अनरिलायबल म्हणजे काय राहतो. सपोज करा तुम्ही काय करा, एका पिशवीमध्ये सगळा बाजार भरला, टमाटेवर टाकले, त्यानंतर तुम्ही टमाटे खाल्ल्या साईडला टाकले, बटाटे टाकले त्यावरती, त्यानंतर बाकीच्या भाज्या टाकल्या. सपोज करा तुमचं टमाटा एक नसलं, तर तुमच्या एका टमाट्यामुळे बाकीच्या सगळ्यांना राडा झाला ना, सगळ्यांचा राडा होईल, करेक्ट. बाकीचं सगळं माळवं जे आहे ते सगळं राडा होईल, त्याला म्हटलं जातं अनरिलायबिलिटी.
आता दुसरं एक एक्झाम्पल, आता आंब्यांचा सीझन आहे, तुम्ही 10 आंबे पिकायला टाकले, 10 आंब्यांपैकी एक आंबा नासला, त्या एका आंब्यामुळे तुमचे 10 आंबे ऑटोमॅटिकली नासून जाणार, करेक्ट. त्याचप्रमाणे अनरिलायबिलिटी जर तुम्ही प्रोग्रामॅटिकली पाहिलं तर तुम्ही काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन बनवलं आहे आणि तुमच्या लोन मॉडेलमध्ये काहीतरी गप्पलक आहे, काहीतरी घोळ आहे लोन मॉडेलमध्ये. तर त्या वेळेस तुमचं लोन मॉडेलमुळे तुमचं अख्खं एबीसी बँक नावाचं ऍप्लिकेशन डाऊन होणार. त्याला म्हटलं जातं अनरिलायबिलिटी. कारण तुम्ही सगळा कोड एकाच ठिकाणी टाकला आणि तुमचं एक सिस्टम, एक मॉडेल तुमचं फॉल निघलं, त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आला तर तुमचं कम्प्लीट ऍप्लिकेशन डाऊन होणार आहे. त्याच्यामुळे खूप मोठा बिझनेस लॉस होऊ शकतो. ओके, हे झालं अनरिलायबल. अनस्केलेबल म्हणजे काय केलं जातं? अनस्केलेबल म्हणजे सपोज करा तुमचं एका डिप्लॉयमेंट तर तुम्हाला माहिती आहे, त्या ऍप्लिकेशनची जार बनवायची आणि त्या सर्व्हरवरती जाऊन रन करायची, झालं एवढं. यालाच म्हटलं जातं डिप्लॉयमेंट. अनस्केलेबल म्हणजे काय केलं जातं की स्केलिंग म्हणजे काय केलं जातं, तुमचं युजरचं लोड मॅनेजमेंट करण्यासाठी तुमचं सेम ऍप्लिकेशन हे मल्टिपल लोकेशनला डिप्लॉय केलं जातं. करेक्ट. तुमच्याकडे 10 मशीन आहेत तर तुमचं एबीसी बँक नावाचं ऍप्लिकेशन हे 10 मशीनवरती डिप्लॉय केलं जातं आणि रन टाइमला त्याचा लोड काय केला जातो, मॅनेज केला जातो आणि त्याच्या रिक्वेस्ट काय केल्या जातात, रिडायरेक्ट केल्या जातात फ्री सर्व्हरला. ओके, हा एक स्केलेबिलिटीचा पार्ट आहे. बट जो तुमचं जर ऍप्लिकेशन खूप मोठा असेल तर ते डिप्लॉयमेंटसाठी खूप वेळ घेणार आहे. एका डिप्लॉयमेंटसाठी मी सांगतो तर एक दीड तासाचं डिप्लॉयमेंट राहतं. खूप मोठं प्रोजेक्ट असतील, कारण मोनोलिथिक आर्किटेक्चर असेल तर मॅक्सिमम तुमचा अर्धा तास तर घेणार ते. त्याला क्लीन करावं लागेल, त्याला कंपाईल करावं लागेल, त्याला इन्स्टॉल करावं लागेल, त्याला नंतर डिप्लॉय करावं लागेल, त्यानंतर त्याला पॅकेज करावं लागेल. पॅकेज म्हणजे त्याचं काय असेल तो पॅकेजिंग टाईप नुसार ते काय केलं जातं, पॅकेज केलं. जर तुम्ही pom.xml मध्ये जार पॅकेजिंग टाईप जर जार लिहिलेलं असेल तर जार टाईप मध्ये ते काय केलं जातं, पॅक केलं जातं. वॉर टाईप मध्ये पॅक केलं जातं अँड देर आर अदर ऑप्शन्स आर देयर. ओके, ह्याला म्हटलं जातं अनस्केलेबल. अनफ्लेक्झिबल म्हणजे काय की तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन हे मल्टिपल लँग्वेज मध्ये लिहू शकत नाही, एकाच लँग्वेज मध्ये करू शकता. अनरिलायबल मध्ये तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एका ठिकाणी बग आला तर तुमचं कम्प्लीट ऍप्लिकेशन डाऊन होतं. अनस्केलेबल म्हणजे तुम्ही एकच ऍप्लिकेशन मल्टिपल ठिकाणी डिप्लॉयमेंट होऊ शकत नाही, करू शकता पण त्याला मेमरी खूप कन्झ्युम होते. हे प्रॉब्लेम्स आहेत. आता ह्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर काढलेलं आहे. चला पुढल्या स्लाइडला. तर मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर काय आहे ते समजून घ्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बाजारचं एक्झाम्पल. तुम्ही बाजारला गेल्यानंतर तुम्ही सगळे फळे भाजी वगैरे सगळ्या गोष्टी घेता आणि एका पिशवीमध्ये टाकता. जर तुम्हाला ते समजून घेतलं, तुम्हाला ते जर समजलं असेल तर मायक्रो सर्व्हिस मध्ये काय केलं जातं, ही एक डेव्हलपमेंट अप्रोचच आहे. ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्याचा एक अप्रोच आहे, एक डिझाईन पॅटर्न आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ते एक्झाम्पल इथे जर रिलेट केलं तर तुम्ही काय करणार, एक 10 पिशव्या घेणार, एका पिशवीमध्ये टमाटे टाकणार, एका पिशवीमध्ये कांदे, एका पिशवीमध्ये बटाटे, एका पिशवीमध्ये लसूण आणि काही दुसरे काही गोष्टी ज्या तुम्ही घेतात. म्हणजे तुम्ही एकाच पिशवीमध्ये सगळ्या गोष्टी टाकणार आहे का, तुम्ही प्रत्येक पिशवीसाठी प्रत्येक वस्तूसाठी सेपरेट पिशवी मेंटेन करताय. त्याला म्हटलं जातं मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर. ओके, तर याचे डेफिनेशन काय सांगते, द मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर स्टाईल इज अप्रोच टू डेव्हलप द सिंगल ऍप्लिकेशन इन ॲज अ सूट ऑफ स्मॉल सर्व्हिसेस अँड इच मायक्रो सर्व्हिस रन प्रोसेस कम्युनिकेशन लाईटवेट मेकॅनिझम. करेक्ट आहे. तर ते आर्किटेक्चर स्टाईल आहे अप्रोच टू डेव्हलप द सिंगल ऍप्लिकेशन. तर तुम्ही काय करताय, सपोज करा तुमच्याकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे एबीसी बँक नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे लोन आहे, इन्शुरन्स आहे, तुमच्याकडे अकाउंट आहे, तुमच्याकडे क्रेडिट आहे, सगळ्या गोष्टीत हे सगळे मॉडेल्स आहेत आणि प्रत्येक मॉडेलची फंक्शनॅलिटी वेगळी आहे. तर मायक्रो सर्व्हिस मध्ये काय केलं, प्रत्येक मॉडेलसाठी तुम्ही काय करता, सेपरेट प्रोजेक्ट बनवता. तुम्ही लोन साठी सेपरेट प्रोजेक्ट बनवता, सेपरेट मशीन वरती तो डिप्लॉय करता. त्यानंतर आहे तुम्ही इन्शुरन्स साठी सेपरेट प्रोजेक्ट बनवणार, सेपरेट ठिकाणी तो काय करणार, तुम्ही डिप्लॉय करणार. करेक्ट. अँड मायक्रो सर्व्हिसच्या ह्या आर्किटेक्चरच्या थ्रू तुम्ही एकमेकांशी कनेक्शन देणार.
जर तुमची लोन सर्व्हिसला वाटलं की अकाउंट सर्व्हिस सोबत कॉन्टॅक्ट करायचं, तर ते इंटरनली त्यांचं कम्युनिकेशन होणार. बट ते एकाच प्रोजेक्टमध्ये राहणार नाही, जसं की मोनोलिथिक मध्ये होतं. त्यांच्यासाठी सेपरेट प्रोजेक्ट क्रिएट केले जातील आणि सेपरेटली ते डिप्लॉय केले जातील. ह्याला म्हटलं जातं मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामुळे कुठले कुठले डिसएडव्हान्टेजेस आपण ही करू शकतो, रिझॉल्व्ह करू शकतो. पहिलं अनफ्लेक्झिबल. इनफ्लेक्झिबल, तुम्ही लोन सर्व्हिस ही .NET मध्ये लिहा, तुमची इन्शुरन्स सर्व्हिस तुम्ही जावामध्ये डिप्लॉय करा, दॅट्स ओके. तुम्ही मल्टिपल स्टॅक ट्रेस यूज करू शकता, स्टॅक टेक्नॉलॉजी यूज करू शकता. हे झालं अनफ्लेक्झिबल. हे झालं ॲडव्हान्टेज ऑफ द मायक्रो सर्व्हिस. हे डिसएडव्हान्टेजेस कुठं होतं, मोनोलिथिक मध्ये होतं. आता या ठिकाणी बघा तुम्ही अनरिलायबल. अनरिलायबल म्हणजे काय, की तुमचं एक मॉडेल फाटलं तर दुसरं मॉडेल त्याच्यामुळे फाटत होतं. ओके. आता या ठिकाणी तुमचं सगळं सेपरेट केलेलं आहे. जर तुमचं लोनमध्ये काही इश्यू आला तर तुमचं युजर सर्व्हिस, तुमचं अकाउंट सर्व्हिस, त्यानंतर तुमचं लोन इन्शुरन्स सर्व्हिस आपच राहणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. परफेक्ट, ते चालणारच आहे. अनस्केलेबल, तुम्ही इझिली डिप्लॉय करू शकता, तुम्ही इझिली मल्टिपल ठिकाणी डिप्लॉय करू शकता, त्याला काही वेळ घेणार नाही, काय नाही. हे बेसिक ॲडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस होते ते मायक्रो सर्व्हिसने ॲडव्हान्टेजेस मध्ये कन्वर्ट केले. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये काहीतरी घोळ असेल ना, तर नवीन सिस्टम काढली जाते. कशासाठी, तर ते एक्झिस्टिंग सिस्टमचा घोळ हा नवीन सिस्टम मध्ये रिझॉल्व्ह केला जातो. तुम्ही बघता जावामध्ये खूप काही व्हर्जन आहेत, त्या व्हर्जन मध्ये तुम्ही बघता की JDK 1.0 मध्ये काही गोष्टी होत्या, त्या JDK 21 मध्ये नाही आहेत, कारण इन बिटवीन त्याचा इन्हान्समेंट करून ती जी पहिली गोष्ट होती त्याला रिड्यूस, त्याला डिप्रिकेट केलेले आणि नवीन व्हर्जन मध्ये नवीन मेथड, नवीन इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. हा एक बेसिक पॉइंट आहे. तर आपण या ठिकाणी क्वेश्चन आहे की विच इज बेटर, मोनोलिथिक और मायक्रो सर्व्हिस. जर तुमचं ऍप्लिकेशन हे सिंगल सर्व्हिस हँडल करते, जर तुमचं ऍप्लिकेशन ओनली तुमच्या स्टुडंटच्या डिटेल्स परसिस्ट करते डेटाबेसमध्ये, स्टुडंटच्या डिटेल डेटाबेसमधून क्लायंटला देते, क्लायंटमध्ये टाकते, तर दॅट्स ओके. ही एक सिंगल सर्व्हिस बेस्ड ऍप्लिकेशन. त्या ठिकाणी तुम्ही मोनोलिथिकला जावा. जर तुमचं ऍप्लिकेशन स्टुडंटचे डिटेल पण परसिस्ट करतंय, त्याचा ऍड्रेस पण परसिस्ट करतंय, त्याच्या मार्क डिटेल असतील, त्याचा टीचर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमचं सेम ऍप्लिकेशन करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मायक्रो सर्व्हिस चूज करा आणि मायक्रो सर्व्हिसला जावा. तर बेसिक गोष्टी आहेत. मायक्रो सर्व्हिस आणि मोनोलिथिक ह्या काय लँग्वेजेस नाहीत, हे काय फ्रेमवर्क्स नाहीत, ह्या जस्ट एक आर्किटेक्चर स्टाईल आहेत, हे एक अप्रोचेस आहेत, एक डिझाईन पॅटर्न्स आहेत. त्याच्या थ्रू तुमचं ऍप्लिकेशन काय केलं जातं, डिझाईन केलं जातं, नथिंग. जर तुम्हाला मायक्रो सर्व्हिस क्रिएट करायची असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोड करावा लागत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं कन्फिगरेशन टाकावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागतं ही एक मायक्रो सर्व्हिस आहे, हा एक क्लायंट आहे, त्याचे नावं तुम्हाला द्यावी लागतात प्रॉपर्टीज फाईलमध्ये. दॅट्स ऑल. ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे मायक्रो सर्व्हिस. मायक्रो सर्व्हिसला पाहून घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. तर आपण पुढल्या सेशनमध्ये गेटवे पासून स्टार्ट करणार आहे. तर गेटवे कसा क्रिएट केला जातो, त्यानंतर सर्व्हिस रजिस्ट्री कशी केली जाते, रजिस्ट्री म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी सांगेल. त्यानंतर गेटवे, त्यानंतर मायक्रो सर्व्हिस काय असते, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली सांगेल. तर दॅट्स ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. आणि ही ट्युटोरियल खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. प्लीज मस्ट वॉच. थँक्यू.